घर बसल्या शिवण क्लास करा याचा आज आपला 12वा दिवस आहे बघा. यामध्ये तुम्हाला या शिवण क्लासमध्ये तुम्हाला मी सर्व माहिती सांगणार आहे. स्टेप बाय स्टेप आपला 3 महिन्याचा हा क्लास राहणार आहे. आता सध्या आपले फोरटक्स ब्लाऊज चाललेले आहेत बघा. फोरटक्स प्रिन्स कट आणि कटोरी ब्लाऊज याची पूर्ण माहिती मी तुम्हाला या 3 महिन्याच्या क्लासमध्ये देणार आहे. तर बघा, आज आपण बघणार आहोत फोरटक्स ब्लाऊजचं शोल्डर कसं जॉईन करायचं, स्लीव्ज कशा जॉईन करायच्या. हा आज आपला 12वा दिवस आहे बघा शिवण क्लासचा. तर चला आता आपण व्हिडिओ चालू करू. नमस्कार, मी पूनम ब्लाऊज कटिंग मराठी या चॅनलवरती तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. तर बघा, इथं कालच्या भागामध्ये आपण पुढचा भाग आणि मागचा भाग तयार करून घेतलेला आहे ह्या फोरटक्स ब्लाऊजचा. आणि आज आपण शोल्डर जॉईन करून घेत आहोत आणि स्लीव्ह जॉईन करून घेणार आहोत. तर बघा, मागच्या भागाला मी इथं उंचीचं मार्किंग करून घेतलेलं आहे. दोन्ही साईडला आपलं उंचीचं मार्किंग झालेलं आहे. 13 इंचावरती उंचीचं मार्किंग केलेलं आहे. आता पुढच्या भागाला सुद्धा करून घ्यायचं आहे. तर बघा, उंचीचं मार्किंग अशासाठी करायचं आहे, कितीही तुम्हाला गडबड असू द्या किंवा घाई असू द्या तरी सुद्धा उंचीचं मार्किंग करूनच शोल्डर जॉईन करायचं आहे. कारण खांद्यामधून जो ब्लाऊज आपला गळतो तो उंचीचं मार्किंग केल्यामुळे तो गळणार नाही. त्याचबरोबर पुढचा भाग आणि मागचा भाग जो आहे तो एक समान उंचीचा तयार होतो. त्यामुळे उंचीचं मार्किंग करायला विसरायचं नाही. अशा पद्धतीने तुम्ही स्टेप बाय स्टेप सर्व मी सांगितलेल्या ज्या टिप्स आहेत त्या फॉलो जर केल्या तर तुमचे कस्टमर जे आहेत ते वाढणार आहेत. त्याचबरोबर तुम्हाला ब्लाऊज शिवायला व्यवस्थित असं जमणार आहे. तर बघा, हे बघा, या पद्धतीने पुढचा भाग घ्यायचा आहे आणि खालच्या साईडने व्यवस्थित टेप धरायचा आहे बघा. हे बघा, या पद्धतीने. आणि उंची जी आपली आहे ब्लाऊजची 13 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे. त्यानंतर बघा, दोन्ही साईडने मार्किंग करायचं आहे, जेणेकरून दोन्ही साईडने उंची व्यवस्थित राहील, म्हणजे बरोबर आहे अशी राहील 14-13 इंचाची. त्याच्यानंतर आता आपण शोल्डर जॉईन करून घेऊ. बघा, आता आपल्याला खालच्या साईडने उंचीचं कापड उंचीला धरून घ्यायचंच नाही, एकसारखं धरायचंच नाही. तर डायरेक्ट आपल्याला मार्किंग जे केलेलं आहे आपण तिथं धरायचं आहे आणि टिप मारून घ्यायची आहे बघा, या पद्धतीने. तर बघा, शोल्डरला जॉईन करण्यासाठी आपल्याला डबल टिप मारून घ्यायची आहे बघा. तर बघा, अशा पद्धतीचे धागे दोरे बाहेर आलेले असतात ते आपल्याला लगेच कट करून घ्यायचे आहेत. या पद्धतीने एका साईडचं शोल्डर जॉईन करून झालेलं आहे बघा. डबल टिप मारायची आहे. इथे मी डबल टिप मारून घेतलेली आहे शोल्डरला, या पद्धतीने. आता आपण दुसरं शोल्डर जॉईन करायला घेऊ बघा. तर इथं कोणताही मी स्किप करत नाही, व्हिडिओमध्ये आहे असं स्टेप बाय स्टेप तुम्हाला दाखवत आहे, जेणेकरून नवीन शिकणाऱ्यांना याचा फायदा व्हावा. त्याचबरोबर जो नवीन शिकणारे क्लास करत आहेत त्यांना ते व्यवस्थित जमावं यासाठी मी इथे स्टेप बाय स्टेप पूर्ण माहिती देत आहे किंवा दाखवत आहे बघा. या पद्धतीने आपण शोल्डर जॉईन करून घेतलेले आहे. त्यानंतर आता आपल्याला याला स्लीव्ह जोडायचे आहे. पण स्लीव्ह जोडायच्या आधी बघा, आपल्याला हे चेक करायचं आहे, पुढचा आणि मागचा पार्ट व्यवस्थित एकमेकांवरती ठेवून हे बघा, मुंड्याचा आकार व्यवस्थित आहे का ते चेक करायचं आहे. त्याचबरोबर इथे बघा, मुंड्यामध्ये कापड एकसारखं आहे का ते सुद्धा चेक करायचं आहे. तर बघा, इथं मोजून घेते मी. हे बघा, या पद्धतीने मोजून घ्यायचं आहे. तर बघा, हे अगदी व्यवस्थित आहे कापड. त्याच्यानंतर दुसऱ्या साईडने सुद्धा घ्यायचं आहे बघा, या पद्धतीने. हे बघा, शोल्डर मध्ये व्यवस्थित धरायचं आहे या पद्धतीने. आणि मुंढ्यामध्ये सुद्धा एकसारखं करून धरायचं आहे. तर बघा, मुंडा आपला एक व्यवस्थित आहे. हे कापड सुद्धा व्यवस्थित आहे का बघायचं आहे, जेणेकरून आपल्याला बाही जोडल्यानंतर बाहीमध्ये बघा, बगलेमध्ये बघा, कापड एकसारखं राहत नाही, खालीवर बाही जोडल्यासारखं दिसतं. तर अशा पद्धतीने हे कमरेमध्ये एकसारखं धरायचं आहे. आणि वरच्या साईडला जेवढं मुंढ्यामध्ये एक्स्ट्राचं झालेलं असेल ते कट करून काढायचं आहे. हे बघा, या पद्धतीने शोल्डर मध्ये सुद्धा कापड एकसारखं आहे का ते बघून घ्यायचं आहे. तर बघा, या साईडने आपलं मुंड्यामध्ये एकसारखं कापड आहे का ते बघायचं आहे. तर एक बघा, कमरेमध्ये एकसारखं धरायचं आहे इथं, आणि वरच्या साईडला
जेवढे एक्स्ट्राचं आहे ते कट करून घ्यायचं आहे बघा या पद्धतीने. आणि इथं हे बघा, आता हे आपला ब्लाऊज बाही जोडण्यासाठी तयार झालेला आहे. तर बघा आता इथं आपण बाही तयार करून घेऊ. तर बघा, याचा जर कटिंगचा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल तर आपल्याला बाही 1 इंचाची कमी पडलेली आहे, ती आता आपल्याला इथं वाढवून घ्यायची आहे. तर बघा, कमी पडलेली बाही कशा पद्धतीने वाढवायची हे तुम्हाला मी इथं दाखवणार आहे. तर बघा, अशा पद्धतीचे इथे मी पट्ट्या कट करून घेतलेल्या आहेत. आणि बघा, या पद्धतीने आपल्याला ह्या पट्ट्या साईडने जोडून घ्यायच्या आहेत. तर बघा, स्लीव्ज बाही जी आहे ती वेगवेगळी करायची नाही, अशीच ठेवायची आहे, जेणेकरून दोन्ही साईडला आपण ज्यावेळेस एक्स्ट्राचं कापड जॉईन करू त्यावेळेस ते उलट जॉईन होणार नाही, सरळ जॉईन होईल. बघा, हे एक्स्ट्राचं कट करून घ्यायचं आहे. आता दुसऱ्या साईडने जोडू बघा कापड. हे बघा, या पद्धतीने धरायचं आहे स्लीव्ज आणि हे कापड जॉईन करायचं आहे. बघा, 5 इंच मार्जिन धरायचं आहे दोन्ही मध्ये. आणि दाबटीप सुद्धा देऊन घ्यायची आहे त्याच्यावरती. हे बघा, या पद्धतीने एक्स्ट्राचं कट करून काढायचं आहे. तर बघा, कमी जर बाही पडली तर अशा पद्धतीने तुम्ही त्याला कापड जोडू शकता. या पद्धतीने जेवढं कापड उंची लागन बाही उंचीला तेवढं कापड धरून कट करायचं आहे आणि जॉईन करायचं आहे. तर बघा, इथं या पद्धतीने वरच्या साईडला जास्त लांबी असलेलं कापड ठेवायचं आहे आणि खालच्या साईडला कमी असलं तरी चालेल. हे बघा, दाबटीप देऊन घ्यायची आहे. तर बघा, दोन्ही स्लीव्ह ज्या आहेत त्या वेगवेगळ्या करून धरायच्या नाहीत, कापड जोडताना आहे अशाच ठेवायच्या आहेत. आणि या पद्धतीने स्लीव्ह फिरवून घ्यायचे आहे आणि कापड जॉईन करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपण हे एक्स्ट्राचं जे कापड जॉईन करत आहोत ते उलट जॉईंट होणार नाही, बरोबर आतल्या साईडने त्याचं शिलाई मार्जिन राहील. या पद्धतीने बघा, दाबटीप देऊन घ्यायचे आहे. तर बघा, आता चारही बाजूने आपले एक्स्ट्राचं कापड जॉईन करून झालेलं आहे. आता इथे आपण हे बघा, या पद्धतीने धरायचं आहे आणि बाहीची रुंदी मोजून घेऊ बघा इथं. तर बघा, अशा पद्धतीने हे जॉईन केलेला पार्ट एकावरती एक ठेवायचा आहे आणि 1.5 इंच आपल्याला वाढवून घ्यायचं आहे. बघा, इथं हे जॉईन केलेलं 1.5 इंच वाढवून घ्यायचं आहे. आणि खालच्या साईडने तर काहीच वाढवायची गरज नाही, कट करून काढायचा आहे, कारण आपला दंडघेर जो आहे तो बरोबर आपण टाकलेला होता आणि तो व्यवस्थित बरोबर होता. तर त्यानंतर या पद्धतीने बघा, आपली इथं स्लीव्ह तयार झालेली आहे. तर अशा पद्धतीने बघा, एक्स्ट्राचं कापड आपण जॉईन करून घेतलेलं आहे आणि ही स्लीव्ह आपली. आता बघा, खालच्या साईडने आपण याला पट्टी तयार करणार आहोत, कारण बिना अस्तरची स्लीव्ह आहे ही, म्हणजे बिना अस्तरचाच ब्लाऊज आहे आपला हा. तर बघा, 1/2 इंच दुमडायचं आहे आणि टिप मारून घ्यायची आहे. पूर्ण टिप 1/2 इंचाची आपण इथे मारून घेणार आहे. हे बघा, या पद्धतीने व्यवस्थित असं धरून टिप मारून घ्यायची आहे. आणि आता इथे आपण 1 इंच पट्टी दुमडणार आहे, म्हणजे आपली स्लीव्हची पट्टी जी आहे ती खालच्या साईडने दंडाच्या साईडने व्यवस्थित 1 इंचाची दिसेल. तर बघा, ही दुसरी स्लीव्ह मी बरोबर एका साईडला काढून ठेवलेली आहे, पण बरोबर विरुद्ध दिशेला काढून ठेवलेली आहे. या पद्धतीनेच ठेवायची आहे, जेणेकरून दोन्ही स्लीव्ह आपल्या एका बाजूच्या होणार नाहीत, वेगवेगळ्या बाजूच्या तयार होतील. या पद्धतीने बघा, बरोबर 1/2 इंचाचं धरायची आहे पट्टी आणि टीप मारायची आहे. मोठ्या टाक्याची टीप मारायची आहे, कारण आपल्याला इथं हात शिलाई करायची आहे. तर बघा, या पद्धतीने या सुद्धा स्लीव्हजला आपल्याला 1/2 इंच दुमडायचं आहे. 1/2 इंच 1/2 इंच दुमडून टीप मारून घ्यायची आहे बघा, या पद्धतीने. आणि आता 1 इंचाची पट्टी तयार करून घ्यायची. हे बघा, या पद्धतीने अशा पद्धतीने पूर्ण 1 इंचाची पट्टी दुमडून इथं मोठ्या टाक्याची टीप मारायची आहे, जेणेकरून ती आपल्याला नंतर उसवता येईल, कारण हातशिलाई करायची असते आपल्याला बघा याला. बघा, अशा पद्धतीने तुम्हाला मी इथे दाखवते, दोन्ही स्लीव्ह आपल्या वेगवेगळ्या बाजूच्या तयार होतात की नाही आपण हे बघणार आहोत. हे बघा, अशा पद्धतीने समोरासमोर ठेवून हा आकार व्यवस्थित आपला बरोबर आलेला आहे बघा, विरुद्ध दिशेला. हे बघा, या पद्धतीने
आलं लक्षात? आता ह्या स्लीव्ज आपल्या शोल्डरला जोडण्यासाठी तयार झालेल्या आहेत, ब्लाऊजला जोडण्यासाठी तयार झालेल्या आहेत. तर बघा या साईडने एकसारखं करून घ्यायचं आहे, जेणेकरून ब्लाऊज घातल्यानंतर काठेमध्ये तो एकसारखा दिसेल. त्याची टीप जी आहे, शिलाई मार्जिन जे आहे ते एकसारखं दिसेल, खालीवर दिसणार नाही, या पद्धतीने. आणि आता आपण ही स्लीव्ज ब्लाऊजला जोडून घेऊ. बघा बघा या पद्धतीने ब्लाऊज आपल्याला हातरून घ्यायचा आहे. हे बघा या पद्धतीने सुईच्या बाजूने हातरून घ्यायचं आहे. शोल्डरचं जे कापड आहे, जॉईंट दिलेलं ते कापड आपल्याला मागच्या बाजूला घ्यायचं आहे. आणि बघा अशा पद्धतीने त्याच्यावरती हे स्लीव्ज ठेवायचे आहे. जो स्लीव्जचा आतील आकार आहे तो पुढच्या बाजूला घ्यायचा आहे, आणि जो बाहेरील आकार आहे तो मागच्या बाजूला घ्यायचा आहे. म्हणजे स्लीव्जचा जो फुगीर भाग आहे तो मागच्या बाजूला आपला राहणार आहे, या पद्धतीने. आता इथं आपलं अर्धा इंच मार्जिन जे आहे ते धरायचे आहे आणि स्लीव्ह जॉईन करून घ्यायची आहे. बघा तर बघा या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला काही आवडलं असेल तर कमेंट करायची आहे, आणि जर काही समजलं नसेल तर एक लाईक करून मला ते विचारायचं आहे. चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायचं आहे. बघा या पद्धतीने एक बाजू टिप मारून झाली, आता दुसरी बाजू सुद्धा टिप मारून घेणार आहे आपण. बघा या पद्धतीने व्यवस्थित कापड धरायचं आहे, कुठेही चुन्या पडणार नाही याची काळजी घ्यायची आहे. बघा या पद्धतीने हाताने कापड प्रेस करायचं आहे, कुठेही चुन्या पडणार नाही या पद्धतीने. तर बघा घर बसल्या शिवण क्लास करा याचा आपला आजचा हा 12वा दिवस आहे, आणि आपले 4 टक्स ब्लाऊज शिवायचे चाललेले आहेत. यानंतर आपण प्रिन्स कट घेणार आहोत आणि त्याच्यानंतर कटोरी. तर सोप्यापासून सुरुवात करायची आहे आपल्याला. जे ब्लाऊज सोपे सोपे आहेत ते आधी आपण शिकणार आहोत, म्हणजे नंतर अवघड आपल्याला येत असतं. तर या पद्धतीने एक स्लीव्ह आपली जॉईन करून झालेली आहे, आणि आता आपण दुसरी जॉईन करायला घेतलेली आहे. बघा तर बघा शोल्डरचं जे शिलाई मार्जिनचं कापड आहे ते मागच्या साईडला सारायचं आहे, आणि बघा बाहीचा जो कट देऊन आपण मध्ये काढलेला आहे तो बरोबर शोल्डर वरती ठेवायचा आहे, शोल्डरचं जे टिपचा जॉईंट आहे तिथं. आणि अर्धा इंच मार्जिन धरत हे बघा या पद्धतीने आपण बाही जोडून घेणार आहोत. हे बघा या पद्धतीने पूर्ण बाही जोडून घ्यायची आहे. तर दुसऱ्या साईडने तर बघा इथं बघू शकता तुम्ही, शोल्डरचं जे शिलाई मार्जिनचं कापड आहे ते बरोबर हे मागच्या साईडला घेतलेलं आहे. या पद्धतीने घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्या ब्लाऊजची फिनिशिंग जी आहे ती व्यवस्थित येत असते. तर बघा तुम्हाला मी छोट्या छोट्या ह्या फिनिशिंगच्या टिप्स प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते, आणि त्या फॉलो करायच्या आहेत, जेणेकरून तुमच्या ब्लाऊजची फिनिशिंग तुम्हाला व्यवस्थित जमेल. तर बघा कोणतीही स्लीव्ज असू द्या, ज्यावेळेस आपण ती जॉईंट करू त्यावेळेस आपल्याला डबल टिप मारून घ्यायची आहे, हे विसरायचं नाही. बघा अशा पद्धतीने पहिल्या टिपेवरूनच दुसरी टिप आपली घ्यायची आहे डबलची. तर बघा इथं पूर्ण शोल्डर जॉईन करून झालेला आहे. या पद्धतीने आपल्या इथे ब्लाऊज तयार झालेला आहे. ब्लाऊजला गोट कसा लावायचा, गळ्याला गोट कसा लावायचा आणि फिटिंग कशी करायची याचा व्हिडिओ आपण उद्याच्या भागामध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ खूप मोठा होतो, त्यामुळे इथे मी तुम्हाला छोटं छोटं करून दाखवत आहे, आणि स्टेप बाय स्टेप पूर्ण दाखवत आहे, काही स्किप करत नाही. बघा